नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हाय लेवलचा डेटा इंटरप्रिटेशन. डीआय जो आहे आपण हाय लेवल याच्यात कव्हर करणार आणि हा जो डीआय असेल कमर्शियल बेस म्हणजेच टाइम अँड वर्क बेस हा डीआय असणार. हा डीआय तुम्ही एसबीआय मेन साठी, आयबीपीएस पीओ साठी आणि एसबीआय पीओ साठी याचा जास्तीत जास्त या टाइपचे डीआय येण्याचे चान्सेस असतात. बघूया डीआय कसा आहे. डीआय आहे टाइम अँड वर्क. सर्वांनी टाइम अँड वर्क शिकला असाल. टाइम अँड वर्क मध्ये आपल्याला माहिती असतं इफिशियन्सी इंटू टाइम इज इक्वल टू टोटल वर्क असते. भरपूर वेळेस आपल्याला टाइम अँड वर्क मध्ये जनरली टाइम सोबत डीआय दिला जातो. हा एवढ्या वेळेत करतो, तो तेवढ्या वेळेत करतो, तो तेवढ्या वेळेत करतो. पण या डीआय मध्ये टाइम नसून याच्यामध्ये इफिशियन्सी असणार आहे. त्यामुळे सॉल्व्ह करण्यासाठी मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जास्त मोठा व्हिडिओ नसणार आहे. सिंगल डीआय मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, चला सगळ्यांनी हा डीआय व्यवस्थित एन्जॉय करायचा आहे, समजून घ्यायचं आणि मजा येणार आहे. बघा, मी पहिल्यापासून सांगत असतो की डीआय सॉल्व्ह करण्याच्या आधी त्यातल्या त्यात जर तुम्ही पीओ लेवलचे एक्झाम देत असाल तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं की डीआय मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन अंडरस्टँड करा. जर डीआय मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन माझ्या लक्षात येत नसेल तर मला तो डीआय सॉल्व्ह करण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल किंवा माझे डीआय चुकण्याची शक्यता जास्त आहे. इन्फॉर्मेशन फर्स्ट अंडरस्टँड करा. इन्फॉर्मेशन रीड करत असताना मायक्रो लेवलला रीड करायचं. चला बघूया कसं. Read the following bar chart carefully. Answer the questions given beside. Ram, Sham, Mohan and so on. Each of 4 different tasks A, B, C and D. 4 वेगवेगळ्या टास्क आहेत. The individual efficiency that is in units per hour. मित्रांनो, इंडिव्हिज्युअल इफिशियन्सी दिली युनिट्स पर आवर. एका तासामध्ये किती युनिट काम करतो अशी इफिशियन्सी यामध्ये दिलेली आहे. Each person to complete the task काय A, B, C or D is given in the chart below. आता हा एक चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल इफिशियन्सी दिलेली आहे. युनिट्स पर आवर, कोण कोणत्या तासा म्हणजे एका तासाला किती काम करतो, परंतु किती युनिट काम करतो. परंतु याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी की त्यांनी वेगवेगळ्या टास्कसाठी वेगवेगळी इफिशियन्सी दिलेली आहे. हा याच्यामध्ये टाकलेला यॉर्कर आहे. समजलंय? म्हणजेच काय, रामची ए या टास्क करण्यासाठी इफिशियन्सी 75 आहे. रामची सी हा टास्क करण्यासाठीची इफिशियन्सी 125 आहे. याची डी हा टास्क करण्याची इफिशियन्सी 150 आणि बी करण्यासाठी 50 आहे. श्यामची तसंच 125, 75, 75, 85. हा ए टास्क, बी हा सी आणि हा डी प्रत्येक टास्क साठी असलेली ही वेगवेगळी इफिशियन्सी त्यांनी दिलेली आहे. समजतंय मी काय बोलतोय? मोहनचं डी टास्कची इफिशियन्सी 75 युनिट्स पर आवर अशी आहे. सोहनची बी आणि सी ची इफिशियन्सी 50 युनिट्स पर आवर अशी आहे आणि ए आणि डी करण्याची इफिशियन्सी 175 युनिट्स पर आवर अशी आहे. ही इन्फॉर्मेशन एकदा जर लक्षात आली असेल, आता यानंतरचे प्रश्न सॉल्व्ह करायला विशेष अवघड जाणार नाही. पण दिलेली इन्फॉर्मेशन मायक्रो लेवलला रीड करून अंडरस्टँड करणं हा सगळ्यात महत्वाचा टास्क. नाउ लेट्स कम टू द पॉइंट. फर्स्ट क्वेश्चन आपण एकदा बघूया. इफ 1500 units of each of A, B, C, D as required to done. प्रत्येक टास्क 1,500 युनिट्स काम करायचं आहे. While working alone will take the least time to complete the work. ओके, खालीलपैकी कोणाला सगळ्यात कमी वेळ लागेल काम कंप्लीट करण्यासाठी? क्वेश्चन समजलाय? ए हा 1,500 टास्क 1,500 युनिट, बी 1500 युनिट, सी 15 आणि डी पण 15. सर्वांसाठी 1,500 1,500 1,500 प्रत्येक इंडिव्हिज्युअल टास्क इच टास्क 1,500 युनिट्स आहे. तर सगळ्यात कमी वेळ कोणाला लागेल असा प्रश्न आहे. क्वेश्चन अंडरस्टँड व्हायला काहीच अवघड नाहीये, फक्त थोडं कॅल्क्युलेशन, उत्तर तुमचं येणार. हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी विचारलंय लिस्ट टाइम कोणाला लागेल, कमी टाइम कोणाला लागेल असं विचारलंय. टाइम किती लागेल, टाइमचा डिफरन्स किती असं एक्झॅक्टली नाहीये. त्यामुळे तुम्ही अप्रॉक्सिमेट काढून लवकर उत्तर काढू शकता. याला जास्त वेळ द्यायचा नाही. आता बघा कसं करता येईल. रामला प्रत्येक इंडिव्हिज्युअल टास्क किती 1,500 म्हणजे याला 1,500 ने करणार. हा देखील 1,500 युनिट आहे, हा देखील 1,500 युनिट्स आहे आणि हा देखील 1,500 युनिट्स आहे. मग आता 1,500 युनिट जर म्हटलं 75चं हे डबल आहे म्हणजे पहिल्या युनिट्सला 20 तास लागेल. 50 5 त्रिक 15 याला 30 बरोबर आहे. हे जर म्हटलं 25 5 125 25 सक 150 याला लागणार 12 तास. पुढे जर विचार केला 150 याला येतो 10 तास. मग याची जर बेरीज केली हे किती येते 50 60 आणि हे वरचे 12 याला 72 तास लागणार प्रत्येकाचे 1,500 युनिट्स कंप्लीट करण्यासाठी. लक्षात आलं असेल सर्वांना? सिमिलरली याला पण किती आता 1500
याला देखील 1500 1500 अँड 1500. ओके. आता मित्रांनो हे आपण बघितलं हे याच्या 12 आहे. 75च्या डबल 20, 75च्या डबल 20. आता हे तर 17 पाचे 85 5 त्रिक 15. बरोबर आहे. 300 डिवाइड बाय 17 याला जर सॉल्व्ह केलं 17 एक 17, 17 एक 17 उरले किती मित्रांनो? हे उरलेले 13. मग 17 7 19 असे, 17 8 36 असे, किंवा याला 17 म्हटलं तरी चालेल. 20 एक 20, 20 दुने 40 आणि हे 18 जर म्हटलं हे तर 30, हे अप्रॉक्सिमेटली 70 तासच्या आसपास येतं. काही हरकत नाही. कोणचा जर विचार केला 1500 डिवाइड बाय 100 ते आपल्याला येणार 15. 1500 डिवाइड बाय 125 ते आपल्याला माहिती आहे 12. पुन्हा 1500 डिवाइड बाय 125 दॅट विल बी 12. 1500 डिवाइड बाय 75 दॅट विल बी 20. याची जर ऍडिशन केली 12 आणि 12 24, 24 आणि हे वरचं 35 ते येतं 59 आवर्स. आता आपण सोहनचा विचार करूया. 175 डिवाइड बाय 1500, 175 डिवाइड बाय 1500, हे तर इथं पण 1500 येणार आणि इथे पण 1500 येणार. 25 7 175, 25 सक 150, 25 7 175, 25 सक 150, 7 8 56, अप्रॉक्सिमेटली 8 तास, अप्रॉक्सिमेटली 8 तास. इथे जर बघितलं याच्या 3 पट, हे तर 30 आणि हे तर 30, 30 आणि 30 60 आणि वरचं वेगळं, हे पण 60 प्लसच येत आहे, हे पण बाकीचे 70 प्लसच आहे. मग सगळ्यात कमी टास्क मोहनला लागणार आहे. मोहन म्हणजे ऑप्शन सी हे तुमचं आलेलं उत्तर आहे. सगळ्यात कमी वेळ कोणाला लागणार? मोहनला लागणार आहे. क्वेश्चन लक्षात आला असेल मित्रांनो. प्रश्न सुंदर होता, छान होता. फक्त या क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेशन थोडंसं फास्ट करणं हे एक महत्वाचं काम होतं. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण चलूया. पुढचा क्वेश्चन याच्यापेक्षा छान आहे. सर्वांनी काय करत चला, एकदा व्हिडिओ पॉज करा. पॉज केल्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नंतर पुन्हा माझं एक्सप्लेनेशन बघा, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट लवकर क्लिअर होतील. इज दॅट क्लिअर? चला पुढचा व्हिडिओ आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पुढच्या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे इफ द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ द टोटल नंबर ऑफ युनिट्स ऑफ द वर्क ऑफ बी अँड सी इज 3:2. ओहो, बी आणि सी चं टोटल नंबर ऑफ जे काही युनिट्स काम आहे ते दिलेले आहे 3:2. and the average of the total number of B and C individually is 1250. इथं इंडिव्हिज्युअली नाही पाहिजे कारण ते ऍव्हरेज म्हटलेलं आहे ना. The average of the total number of units of B and C is 1250 units. Find the difference between the total time taken by Ram and Shyam to finish the task B and C individually and the time taken by Mohan and Sohan together to complete the same task individually. नाही कळणार. खूप मोठा प्रश्न आहे. याला आपल्याला तुकडा तुकडा वाचूनच समजावं लागेल. बरोबर आहे. पण जर तुम्ही एकदम कॉन्सन्ट्रेशनने वाचलं तर याला समजायला काही जड नाहीये. बी आणि सी याचा इंडिव्हिज्युअल टास्क आपल्याला 3:2 या रेशो मध्ये दिलेला आहे. यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, बी आणि सी याचं ऍव्हरेज आपल्याला दिली 1250 युनिट्स, 1250 युनिट्स. मग आता मित्रांनो थोडा आपण कॉमन सेन्स वापरूया. बी आणि सी याची ऍव्हरेज 1250 आहे, म्हणजे 1250 इंटू 2 टोटल वर्क आपलं झालेलं आहे 2500. मग आता त्यातल्या त्यात बी आणि सी चं आपला रेशो काय दिला 3:2, सॉरी 3:5 घेतलाय मी. 3:2 हा त्यांचा रेशो दिलेला आहे. मग आता मला सांगा 3:2 म्हणजे किती? 5. 5 ने जर डिवाइड केलं तर मल्टिप्लिकेशन फॅक्टर 500 येतो. बी हे वर्क आहे 1500 आणि सी हे वर्क आहे 1000. हे सर्वांना लक्षात आलं असेल. 2500 पैकी बी हे वर्क 1500 युनिटचं आहे, सी हे वर्क 1000 युनिटचं आहे. इथपर्यंत मला समजलेलं आहे. मग आता आपण ऍक्च्युअल क्वेश्चन कडे जाऊया. ऍक्च्युअल क्वेश्चन काय म्हणतो रे बाबा? ऍक्च्युअल क्वेश्चन काय म्हणतोय? याच्यामध्ये असं म्हटलेलं फाइंड द डिफरन्स बिटवीन टोटल टाइम टेकन बाय रॅम अँड श्याम फिनिश द टास्क बी आणि सी इंडिव्हिज्युअली अँड टाइम टेकन बाय मोहन आणि सोहन टुगेदर टू कम्प्लीट द सेम टास्क इंडिव्हिज्युअली. मोहन आणि सोहनचं इंडिव्हिज्युअली काम करण्यासाठी लागलेला टाइम याची बेरीज, राम आणि श्याम यांना इंडिव्हिज्युअली बी आणि सी हे काम करण्यासाठी लागणारा टाइम याची बेरीज. मग राम आणि श्यामचा टाइम आणि मोहन आणि सोहन याचा टाइम यांचा आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. एवढा सोपा प्रश्न आहे. आता पण हे आपलं फक्त बी आणि सी बद्दलच बोलतायत. बी सी बरोबर आहे, या दोघांबद्दलच. बी हे काम कितीच आहे? 1500, म्हणजे याला 1500 ने डिवाइड करा. सी हे काम 1000, पुन्हा 1500, 1000, इथे येणार 1500 मित्रांनो, 1000, 1500,
अँड 1000. आता मला सांगा, रामला 50 ने 1500 करायचं असेल तर मग याचे किती येणार आहे? 5 त्रिक 15 हे येत आहे 30. याचे 125 च्या 8 पट आहे, म्हणजे रामला टोटल जो टाइम लागतोय तो असतोय 38. श्याम बद्दल बोलूया. 75 डिवाइड बाय 1500 ते येत आहे 20. 75 डिवाइड बाय 1000, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 40 बाय 3 ते येतं 13.33. मग याची जर तुम्ही बेरीज केली ती मला भेटते 33.33 आणि हे आहे 38. 38 आणि 33 ते येतंय 71.33. हा कोणाला वेळ लागतोय? हा राम आणि श्यामला मिळून वेळ लागतोय. बरोबर आहे. सिमिलरली मोहन आणि सोहनचा देखील लागणारा मिळून वेळ काढा बी आणि सी हे काम करण्यासाठी. आता 1500 डिवाइड बाय 125 हे येतं 8. पुन्हा 1000 डिवाइड बाय 125, 1500 8 नाही ते 12 येणार. हे येणार 12. 1000 डिवायडेड बाय 125 ते येतं 8, म्हणजे मोहनला टोटल टाइम लागला 20. सोहनचं हे डायरेक्ट लक्षात येत आहे. हे किती दिसत आहे? 30 आणि हे येत आहे 20. 30 आणि 20 हे किती येत आहे? 50. 20 आणि 50 या दोघांचा टाइम मिळून आपल्याला मोहन आणि सोहनला लागतोय 70 टाइम. मग आता त्यांनी विचारला यांचा इंडिव्हिज्युअल टाइम आणि यांचा इंडिव्हिज्युअल टाइम दोघांचा डिफरन्स घ्या. 71.33 minus 70, the answer will be 1.33 hours. ऑप्शन ए हे तुमचं राईट आन्सर. ऑप्शन ए हे आपलं कसं आन्सर आहे मित्रांनो? एकदम राईट आन्सर आहे. अपेक्षा ठेवतो सर्वांना हे प्रश्न भारी वाटत असतील आणि समजत असतील. पुन्हा पुन्हा सांगतोय, नेक्स्ट क्वेश्चन जेव्हा बघाल पॉज करायचा व्हिडिओ आणि लगेचच तुम्ही सॉल्व्ह करणार, नंतर एक्सप्लेनेशन कडे लक्ष द्यायचं. पुढचा क्वेश्चन छान प्रश्न आहे हा पण. व्हिडिओ पॉज करा, रीड करा, अंडरस्टँड करा आणि मग सॉल्व्ह करा. आणि हा जो व्हिडिओ आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खूप इझी जाईल ज्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे. जे मेन्स लेवलला पोहोचलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खूप भारी असणारा डीआय आहे. त्यांना समजण्यासाठी पण इझी जाईल. जे न्यू कमर्स आहे, ज्यांनी नुकतंच स्टार्ट केलंय त्यांना थोडं जड जाईल, पण हरकत नाही, प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात. इफ Ram, Shyam, Mohan and Sohan all work alone for 1 hour and spend equal amount of time on each work, then what is the absolute difference between the average of the total number of units done by Ram and Shyam together and the average of the total number of units work done by Mohan and Sohan together? पहिल्यांदा प्रश्न समजणं अतिशय गरजेचं आहे. प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे राम, श्याम, मोहन आणि सोहन हे प्रत्येक जण एक तास काम करतोय. राम 1 hour, श्याम 1 hour, मोहन 1 hour आणि सोहन देखील 1 hour. परंतु ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल टास्क साठी इक्वल अमाऊंट ऑफ टाइम खर्च करताय फॉर इच वर्क. म्हणजेच ए टास्क करण्यासाठी ABCD असे 4 टास्क आहेत आणि प्रत्येक काम करण्यासाठी म्हणजे 4ही टास्क ते एका तासात कंप्लीट करतायत काही काही वर्क. लक्षात येत आहे? आणि प्रत्येकाला सेम टाइम देत आहेत, म्हणजे 15 मिनिटं 15 मिनिटं 15 मिनिटं 15 मिनिटं असे हे 60 मिनिटाचं डिस्ट्रीब्युशन होणार. हा प्रत्येक टास्कला 15-15 मिनिटं, हा पण 15 मिनिट्स 15 मिनिट्स 15 मिनिट्स इच टास्क, असं हे यांचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. व्हॉट इज मीन बाय 15 मिनिट्स? 15 मिनिट्सला आपण काय म्हणतो? 15 डिवायडेड बाय 60. याला आवर्स मध्ये जर लिहिलं तर 1/4 आवर्स मध्ये प्रत्येक जण एक काम करण्यासाठी 1/4 आवर्स देत आहेत प्रत्येक जण. म्हणजे मोहन असेल तो ए काम करण्यासाठी 1/4 आवर्स, बी काम करण्यासाठी 1/4 आवर्स, सी काम करण्यासाठी 1/4 आणि सेम डी साठी तेवढाच, प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल. मग त्यांनी काय विचारलं इथपर्यंत क्वेश्चन लक्षात आला, पण पुढे त्यांनी काय विचारलं? व्हॉट इज द ऍब्सोल्यूट डिफरन्स बिटवीन ऍव्हरेज ऑफ द टोटल नंबर ऑफ युनिट्स डन बाय राम अँड श्याम टुगेदर. म्हणजे रामने आता हे 15-15 मिनिटं देत केलेलं टोटल युनिट्स काम, श्यामने केलेलं टोटल युनिट्स काम यांची ऍव्हरेज घ्या. मोहनने तसंच त्यांनी म्हटलं ऍव्हरेज ऑफ द टोटल नंबर ऑफ युनिट्स वर डन बाय मोहन अँड सोहन टुगेदर. मोहननी एकूण युनिट केलेलं काम, सोहनने एकूण युनिट केलेलं काम यांची ऍव्हरेज आणि मग याचा डिफरन्स हे असणार आहे तुमचं आन्सर. हे असणार आहे तुमचा आन्सर. लक्षात आलंय सर्वांना? चला बोला, लक्षात आलंय? त्याला अजून वेगळ्या पद्धतीने केलं तरी चालेल. कसं? आता हे डिनॉमिनेटर मध्ये 2 तो कॉमन आहे ना मित्रांनो, मग यांच्या दोघांची टोटल, आर आणि एस ची टोटल, यानंतर एम आणि सोहन
मोहन आणि सोहनची टोटल, बरोबर आहे. मग डायरेक्ट मग नंतर त्यांचा डिफरन्स घेऊन ऍव्हरेज घेतली तरी चालते. असं नाही की ऍव्हरेज घेत नंतर मग तुम्ही डिफरन्स घ्या, पहिले ऍव्हरेज घ्या मग डिफरन्स घ्या, करू नका. पहिल्यांदा डिफरन्स घेऊन ऍव्हरेज घेतली तरी चालतं. एक्झॅक्टली सगळ्यांना हे लक्षात आलं असेल आपला टास्क काय करायचा आहे. चलो तर मग आता लगेच क्वेश्चन कडे वळूया आपण. मग आता प्रत्येकाला 1/4 टाइम एवढा लागतोय, प्रत्येकाला 1/4 टाइम एवढा लागतोय, बरोबर आहे. पण हा एका तासात किती काम करतोय? 75. हा 60 मिनिटात 75 काम करतोय. मग एका तासात 15 मिनिटात किती करणार? 75 डिवाइड बाय 4 प्लस 50 डिवाइड बाय 4 प्लस 125 डिवाइड बाय 4 प्लस हे तर 150 डिवाइड बाय 4. कारण की हे सगळेचे सगळे एका तासाचे, एका तासात 75 तर मग 15 मिनिटात किती, किंवा 60 मिनिटात 75 15 मिनिटात किती. मग आपण काय करतो, 75 गुणिले 15 डिवाइड बाय 60 ते 1/4 येतं. पण अशी करण्याची गरज नाही, पहिल्यांदाच आपण त्याला अवर्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. पण आता ऍक्च्युअल मिनिंग जरी असा झाला तर असं सॉल्व्ह करण्यात काही मजा नाहीये. तुम्ही एक काम करा ना, सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे ना मित्रांनो, मग डायरेक्टली पहिल्यांदा सगळ्यांची बेरीज करा ना, डिवाइड बाय 4 करा. तर याची बेरीज केली 125 आणि 75 200, हे 200 आणि 200 400, 400 डिवायडेड बाय 4. राम हा 100 युनिट्स एवढं वर्क करणार. राम किती वर्क करतोय? 100 युनिट्स. आता श्यामकडे चला. 75 75 150, 150 आणि हे येत आहे 210. 150 आणि 210 याची जर बेरीज केली 3 ते 360. मग श्यामला 360 डिवायडेड बाय 4 म्हणजे श्यामने 90 युनिट्स एवढं वर्क केलेलं आहे. इथं कोणाला काही शंका नसावी. मग आता राम आणि श्याम या दोघांनी मिळून किती युनिट वर्क केलं रे? राम आणि श्याम या दोघांनी मिळून किती युनिट वर्क केलं? या दोघांनी मिळून 190 युनिट्स एवढं वर्क केलं. मोहनचं बघा आता, 150 150 250, 250 आणि हे 100 350, 350 आणि हे वरचे 75 425. तर मोहनला 425 डिवायडेड बाय 4. तर मोहन किती काम करतोय? 1 0 साइन चौक 24 उरला 1 4 2 8 106.25. मोहनने किती युनिट काम केलं? 106.25. सोहनचं बघा, 175 175 350, 350 आणि 100 450. याला डिवाइड बाय 4 जर केलं, 4 1 4 4 1 4 4 2 8, बरोबर आहे. उरले 2 आणि 4 5 20, हे तर 112.5. मग आता या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज मला किती मिळते? हे 25 आणि हे 50, हे तर 75. 112 आणि 106 हे मला येत आहे 218, बरोबर आहे. आता त्यांनी काय म्हटलं, या दोघांची डिफरन्स घेऊन ऍव्हरेज घ्या. चालतंय ना, ऍव्हरेज घेऊन डिफरन्स घेतल्यापेक्षा डिफरन्स घेऊन ऍव्हरेज घ्या. मग याच्यातून जर मी 190 मायनस केलं ना मित्रांनो, हे मला किती येत आहे? हे मला येतं 28.75. पर याची जर ऍव्हरेज घेतली, हे मला मिळत आहे 14 बेत्रिक 6 बेसाती 14, 14.375 युनिट्स. हे आलं तुमचं आन्सर 14.375. ऑप्शन सी राईट आन्सर. ऑप्शन सी इज राईट आन्सर. समजलंय? बेस्ट प्रश्न आहे, सुंदर प्रश्न आहे. फक्त एकदा समजला तर हातातून मार जात नाही, पण जर नाही समजलं तर आरामशीर गेला. क्लिअर? म्हणजे असं म्हणता येईल, जितके आपण 3 प्रश्न पाहिले याच्यातून अशी शिकण्यासारखी गोष्ट आहे. क्वेश्चन समजला तर एकदम मजा आहे, किंवा मार्क्स फिक्स आहेत. पण नाही अंडरस्टँड झाला तर गेम झाला. चला एक शेवटचा प्रश्न बघूया आजचा. नेक्स्ट क्वेश्चन पीओ लेवलचे प्रश्न आहेत. पुन्हा पुन्हा सांगतोय, काय करायचं? व्हिडिओ पॉज करायचा. पॉज केल्यानंतर मी थोडं बाजूला येतो. व्हिडिओ पॉज करा. पॉज केल्यानंतर तुम्ही एकदा रीड करून अंडरस्टँड करा आणि मग मी समजून सांगेन. चला बघूया. A works of 300 units is similar to A such that it has to be finished within 3 hours. इथपर्यंत प्रश्न समजून घ्या. A work of 300 units is similar to A is such that it has to finish within 3 hours. एक काम 300 युनिट्स आहे, जे 3 तासात फिनिश व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढं, the work is sensitive that if it is done more than 2 units each minute, then it get destroyed. Find who among the following four can do work on within time without destroying it. प्रश्न समजून घ्या. अंडरस्टँड करणं अतिशय महत्वाचं. काय म्हटलं त्यांनी? इथपर्यंत कळालं 300 युनिट्स मला 3 तासात करायचं आहे, परंतु
जर एका मिनिटामध्ये जर मी 2 युनिट्स पेक्षा जास्त काम केलं, एका मिनिटामध्ये 2 युनिट्स पेक्षा जर मी जास्त काम केलं, तर काय होतं समजून घ्या. ते वर्क एवढं सेन्सिटिव्ह आहे की ते डिस्ट्रॉय होऊन जातं. जास्त फास्ट केलं तरी डिस्ट्रॉय होऊन जाईल आणि कमी टाइमात तर चालणार नाही. तो वेळेवरच टाइमात झाला पाहिजे, विदाउट डिस्ट्रॉइंग इट. डिस्ट्रॉय होता कामा नाही. आता आपण मुद्द्यावर येऊया. बघा प्रश्न काय सांगितलेला आहे. 300 युनिट्सचं काम आहे. मित्रांनो समजून घ्या. ए हे वर्क आहे. वर्क कोणता आहे? ए वर्क आहे. आता ए हे वर्क किती आहे? 300 युनिट्सचं आहे. किती तासात व्हायला पाहिजे? 3 तासात. म्हणजे पर युनिट पर आवर 100 युनिट्स पर आवर ही इफिशियन्सी असली पाहिजे. 100 युनिट्स पर आवर असं एका तासाला काम व्हायला पाहिजे. 100 युनिट्स. किती युनिट्स? 100. परंतु त्यातल्या त्यात एक कंडिशन काय? मॅक्झिमम लिमिट पण दिले. मिनिमम लिमिट किती आहे? 100 युनिट्स. मिनिमम लिमिट किती आहे? 100 युनिट्स. एका तासाला 100 व्हायलाच पाहिजे. मॅक्झिमम पण लिमिट ठरवून दिलेली आहे. किती? 2 युनिट्स इच मिनिट. म्हणजे एका तास म्हणजे काय? 7 मिनिटं. मग मॅक्झिमम जी लिमिट आहे ना मित्रांनो, 2 युनिट 60 मिनिटं म्हणजे 120 युनिट पर आवर ही मॅक्झिमम इफिशियन्सी आहे. आणि मिनिमम इफिशियन्सी 100 युनिट आहे. मिनिमम इफिशियन्सीच्या अलीकडे म्हणजे कमी असलं, याच्यापेक्षा कमी असलं तर वेळेवर काम होणार नाही आणि याच्यापेक्षा जास्त असेल तर काम डिस्ट्रॉय होईल. लक्षात आलं मी काय बोलतोय? मग त्यांनी विचारलं या रेंज मध्ये जर काम असेल तर एकदम वेळेवर काम करणारा व्यक्ती कोण असेल? विदाउट डिस्ट्रॉइंग काय? दॅट वर्क. मग आता रामचं ए ची इफिशियन्सी 75 आहे. आपल्याला मिनिमम इफिशियन्सी 100 पाहिजे. राम कडून वेळेवर काम होणार नाही. बरं, श्यामची इफिशियन्सी 125 आहे. 100 पेक्षा जास्त आहे, मी मान्य केलं. परंतु 120 मॅक्झिमम लिमिट पेक्षा पण जास्त आहे. मॅक्झिमम लिमिटच्या वर जाता कामा नये. काम काय करणार? हा श्याम कामला डिस्ट्रॉय करणार, चालणार नाही. यानंतर मोहनची इफिशियन्सी किती आहे? 100 आहे. म्हणजे तो या लिमिटला पोहोचलाय. मॅक्झिमम 120च्या आतच आहे. म्हणजे मोहन हे काम करू शकतो. तसंच सोहमकडे जर विचार केला, त्याची लिमिट आहे, त्याची इफिशियन्सी 175 आहे. मॅक्झिमम लिमिट 120 आहे. मग आता 120 पेक्षा 175 जरा जास्त आहे मॅक्झिमम लिमिट पेक्षा. काम डिस्ट्रॉय होईल. त्यामुळे सोहम देखील हे काम करू शकणार नाही. तर याच्यामध्ये एकच व्यक्ती हा काम करेल, त्याचं नाव आहे मोहन. दॅट विल बी युअर आन्सर. ओके, अपेक्षा ठेवतोय सर्वांना हा आपण जे काही डीआय पाहिले सर्वांना समजले असतील. सर्वांनी हे सेशन व्यवस्थित एन्जॉय केलं असेल. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. असे जर व्हिडिओ तुम्हाला अजून हवे असतील हाय लेवलचे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मेन्स लेवलचे विद्यार्थी जे कोणी मेन्सचे प्रिपरेशन करतायत, ज्यांना अजून हाय लेवलचे क्वेश्चन्स हवे असतील तर कमेंटमध्ये आवर्जून सांगा. तुम्हाला हाय लेवलचे क्वेश्चन्स मी देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. चला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना बेनिफिट होईल. थँक्यू सो मच. बाय बाय.